हाय हॅलो नमस्कार, मी अमित भानुशाली म्हणजे तुमचा आवडता अर्जुन सुभेदार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि माझ्या हातात लाडूच आहे आणि आज मी सगळ्यांना लाडू वाटणार आहे आणि त्यांच्याबद्दल गोडसर काहीतरी सांगणार आहे. चला सगळे जेवायला बसलेत, जेवता येतं तोंड गोड करू आपण. सर्वप्रथम आपण सरांकडे येऊ. अरे वा, तिळगुळ क्या बात आहे. तिळगुळ घ्या सर, तिळगुळ घ्या. आणि नेहमी गोड बोला. तुम्ही गोडच बोलता, सरांचा आशीर्वाद घ्यायला हवे. अरे सरांचं गोडवा म्हणजे ते नेहमीच हसत राहतात, ते रागवत नाही कधीच. आणि आमचे खूप असतात असे नखरे, हे सर हे असं, सर ते असं, ते सगळं सांभाळून घेतात. आणि फक्त आम्ही यांना सरच मानत नाही. माझं मोठा भाऊ, माझे गुरु जे मला शिकवतात, कॅप्टन ऑफ द शिप, ज्यांच्यामुळे हा शो आज नंबर 1 वरती आहे असं सांगेन मी. सर अजून एक लाडू घ्या बस जेवणानंतर, गोड खूप जेवण झाल्यानंतर. आणि उलट माझ्याकडे तुला हा सॉरी पुष्ट हात आहे. अरे तिळगुळ नाही, गोड गोड बोल. मला खूप गरज आहे गोड बोलायची. नाही तर तू बोलतोच. लाडू चैतन्य माझे मित्र माझा बंधू चैतन्य, ते मगच असतात. आम्ही नेहमी अजून मस्ती करत असतो. यार तिळगुळची गरज नाही, नेहमी गोडच बोलतो हा माणूस. नेहमी हसत असतो, नेहमी सगळ्यांबद्दल खूप चांगलं बोलतो. हसू नको ना. मलाही विश्वास होत नाही, खूप खूप चांगला मित्र आहे. आणि शो मध्ये तर आहेत, ऑफिस सुद्धा नेहमी मला जेव्हा हेल्प हवी असते ना, मी विचारतो, अरे या वाक्याचा मला जरा चेंज करायचं, कसं करू? मी चालू द्या मी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता खायचं की नंतर खायचं? नंतर मी ठेवतो. हॅपी मकर संक्रांती. तुला पण जेवण घ्या. नाही, इथं नंतर. बघा किती गोड आहे, तुम्हीच बघा किती असं गोडवा, असं डोंगर आहे. गुडाचा डोंगर असं म्हणू शकतो आपण. गुडाचा डोंगर बरोबर आहे ना मराठी? गुळाचा डोंगर. थँक्यू. हे असंच मला नेहमी हेल्प करत असतात. म्हणून सांगतो की आमची एक छान टीम आहे, मस्त टीम आहे. आणि त्यामुळे हा शो नंबर 1 आहे. सो दिशा हिचं खरं नाव कुसुम. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक्यू अर्जुन. तू पण म्हणजे ही माझ्या पाया पडेल. नाही माझे प्रेम आणि आशीर्वाद तुझ्यासोबत काय. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. खरंच खूप गोड. आणि आता तुम्ही बघतच आहात की कसं कुसुम, अर्जुन आणि सायली एकत्र यावे म्हणून धडपड सुरू आहे, कुसुमची पण आणि चैतन्याची पण. आता आपण येऊ जी खरंच खूप गोड आहे, सायली. सगळ्यांना असं वाटतं की आमच्या घरात सून असावी तर सायली सारखीच. फक्त आम्हाला माहिती आहे, सून असावी तर सायली सारखीच. असं काही म्हणणार नाही मी. पण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि यावर्षी आपण ठरवलंय, ठरलं तर मग आपलं ठरलंय यावर्षी तर बाबा आम्ही जाणार आहोत, अक्षता टाकणार आहोत, हे आमचं ठरलंय. आणि सायली खरंच मी सांगतो, सायली ही खरंच खूप गोड. हा तुझ्या डोक्यावर अजून चांगलं होऊ दे. नाही, ज्यांची लग्न झाली नाही त्या सगळ्यांच्या डोक्यावरती अक्षता पडू दे. हो ना, गरज आहे. मग कळेल लग्न झालेल्या माणसाची किती खुश असतात आम्ही, किती खुश असतो. नाही पण खरं सांगायला तर सायली खरंच खूप गोड आहे. म्हणजे प्रत्येक जण, मी हेच म्हणेन की माझे आणि सायलीचे सीन्स खूप असतात. सो मी सीन मध्ये कुठे चुकतो, ग्रामर कुठे माझे वाक्य चुकत असतील, ग्रामर चुकत असेल तरी पटकन मला सांगते प्रेमाने की हे असं नाही, हे असं बोल. ऐकायला बरं वाटेल. आणि आजपर्यंत जितक्या म्हणी मी शिकलोय ना ते हिच्याकडे. म्हणजे हिला रोज येऊन मी हेच विचारतो, आज एक नवीन म्हणी काहीतरी. मग ही मला एक सांगते आणि ते एक्सप्लेन ही करते. सो थँक्यू सो मच. इम्प्लिमेंटेशन कसं करायचंय तेही सांगते. सो हिला एक तिळगुळ कमी पडेल पण डबाच द्यायला हवं.
तुला एक ठेवतो आणि तुला पण नवरात्रीच्या मध्ये नवरात्री हा दिसला की संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. प्रत्येक सेटवरती असंच असायला हवं. एकमेकांच्या वती एकमेकांबद्दल जो प्रेम आणि आदर आहे ना इथे, आहा, माइंड ब्लोईंग. यांना खरंच खूप जास्त गरज आहे ना राडू देण्याची. खूप कडू वागतात. बोला असं म्हणायचे. हो, थोडं तरी गोड बोला. आय मीन गोड गोड बोला थोडस तरी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नक्की प्रयत्न करीन मी. प्रयत्नांती परमेश्वर. बघा, प्रयत्नांती परमेश्वर शिकलो मी नवीन म्हण. वा, वा. धन्यवाद धन्यवाद. मधुभावन बद्दल म्हणायचं तर खूप सिनियर आहेत, त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं. इव्हन जेव्हा रूम मध्येही असतो आम्ही तेव्हा मी रिडिंग करत असतो तेव्हा मला बरंच शिकवतात. ते पुढे जगतोयस तू असं नाही म्हणत, ते खूप प्रेमाने म्हणतात. आणि तेच, आणि हाच त्यांचा गोडवा आहे खरंच. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. आता आपण वळू अवनीकडे. आमची क्रिएटिव्ह ही तर नेहमी गोडच बोलत असते. ही बोलते कधी मला हेच कळत नाही. पण याला काही विचारलं अवनी हे कर, हे हे सो तिळगुळ घ्या. गोड गोड तू आहेच, गोड बोलतच आहेस नेहमी. अशीच राहा. तुझंही लग्न वाहू दे 2025 मध्ये. सगळ्यांचे लग्न लावतोय मी आता. थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान काम करताय. आमच्या पूर्ण टीम वतीने तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सॉरी तुम्हाला ताट्यावरनं उठवलं मी. सॉरी. प्लीज कंटिन्यू. लास्ट बट नॉट द लिस्ट, मी स्वतः अर्जुन सुभेदार. तिळगुळ खा आणि गोड गोड बोल. मला खरंच खूप गरज आहे. असं वाटत नाही तुम्हाला मला मधुभावांना मनवायचं आहे, त्यांना पटवायचं आहे. कसं करेन मी? तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आहेतच माझ्यासोबत. प्रयत्नांती परमेश्वर आत्ताच सांगितलं तसंच करू. आणि तुम्ही बघत राहा आमचा शो. ठरलं तर मग तुमचा आवडता शो सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.